नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडी घेऊन आलेलो आहोत. याच्या अगोदरचा भाग आपल्या चॅनेलवरती आहे, तो तुम्ही तिथे जाऊन पहा. याचा उपयोग तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होईल. तर चला पाहूयात जानेवारी महिन्यातील करंट अफेअर्स. स्पोर्ट्स डिप्लोमसी ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? स्पोर्ट्स डिप्लोमसी ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? क्रीडा माध्यमातून संबंध सुधारणा. स्पोर्ट्स डिप्लोमसी ही संकल्पना क्रीडा माध्यमातून संबंध सुधारणा याची संबंधित आहे. जानेवारी 2026 मध्ये जाहीर झालेले गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? जानेवारी 2026 मध्ये जाहीर झालेले गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? चित्रपट व दूरदर्शन. जानेवारी 2026 मध्ये जाहीर झालेले गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स चित्रपट व दूरदर्शन या क्षेत्राशी संबंधित आहेत. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स कोणत्या देशात प्रदान केले जातात? गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स कोणत्या देशात प्रदान केले जातात? अमेरिका. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स अमेरिका देशात प्रदान केले जातात. ग्रॅमी अवॉर्ड्स 2026 हे पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिले जातात? ग्रॅमी अवॉर्ड्स 2026 हे पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिले जातात? संगीत. ग्रॅमी अवॉर्ड्स 2026 हे पुरस्कार संगीत क्षेत्रासाठी दिले जातात. साहित्य अकादमी कोणत्या संस्थेद्वारे स्थापन करण्यात आली आहे? साहित्य अकादमी कोणत्या संस्थेद्वारे स्थापन करण्यात आली आहे? भारत सरकार. साहित्य अकादमी भारत सरकार द्वारे स्थापन करण्यात आली आहे. बुकर प्राइज हा पुरस्कार कोणत्या प्रकारच्या साहित्याला दिला जातो? बुकर प्राइज हा पुरस्कार कोणत्या प्रकारच्या साहित्याला दिला जातो? कादंबरी. बुकर प्राइज हा पुरस्कार कादंबरी या साहित्य प्रकाराला दिला जातो. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2026 कोणत्या शहरात आयोजित केला गेला? इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2026 कोणत्या शहरात आयोजित केला गेला? पणजी, गोवा येथे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2026 गोवा पणजी येथे आयोजित करण्यात आला होता. युनेस्कोच्या वर्ल्ड बुक कॅपिटल उपक्रमाचा उद्देश काय? युनेस्कोच्या वर्ल्ड बुक कॅपिटल उपक्रमाचा उद्देश काय? वाचन संस्कृती प्रोत्साहन. युनेस्कोच्या वर्ल्ड बुक कॅपिटल उपक्रमाचा उद्देश वाचन संस्कृती प्रोत्साहन हा आहे. पद्म अवॉर्ड्स 2026 कोणत्या प्रसंगी जाहीर करण्यात आले? पद्म अवॉर्ड्स 2026 कोणत्या प्रसंगी जाहीर करण्यात आले? प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला. पद्म अवॉर्ड्स 2026 प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आले. पद्म अवॉर्ड्स कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिले जातात? पद्म अवॉर्ड्स कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिले जातात? विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. पद्म अवॉर्ड्स विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिले जातात. ऑस्कर अवॉर्ड्स कोणत्या संस्थेद्वारे प्रदान केले जातात? ऑस्कर अवॉर्ड्स कोणत्या संस्थेद्वारे प्रदान केले जातात? अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस. ऑस्कर अवॉर्ड्स अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेद्वारे प्रदान केले जातात. अकॅडमी अवॉर्ड्स हे पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
अकॅडमी अवॉर्ड्स हे पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? चित्रपट. अकॅडमी अवॉर्ड्स हे पुरस्कार चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहेत. वर्ल्ड हिंदी डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वर्ल्ड हिंदी डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 10 जानेवारी. वर्ल्ड हिंदी डे दरवर्षी 10 जानेवारीला साजरा केला जातो. जयपूर लिटरेचर फेस्टिवल 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला गेला? जयपूर लिटरेचर फेस्टिवल 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला गेला? राजस्थान. जयपूर लिटरेचर फेस्टिवल 2026 राजस्थान राज्यात आयोजित केला गेला. जयपूर लिटरेचर फेस्टिवल प्रामुख्याने कोणत्या विषयाशी संबंधित आहे? जयपूर लिटरेचर फेस्टिवल प्रामुख्याने कोणत्या विषयाशी संबंधित आहे? साहित्य. जयपूर लिटरेचर फेस्टिवल प्रामुख्याने साहित्य विषयाशी संबंधित आहे. गोल्डन रील अवॉर्ड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? गोल्डन रील अवॉर्ड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ध्वनी संपादन. गोल्डन रील अवॉर्ड ध्वनी संपादन या क्षेत्राशी संबंधित आहे. नॅशनल फिल्म अवॉर्ड्स कोणत्या मंत्रालयाद्वारे दिले जातात? नॅशनल फिल्म अवॉर्ड्स कोणत्या मंत्रालयाद्वारे दिले जातात? माहिती व प्रसारण मंत्रालय. नॅशनल फिल्म अवॉर्ड्स माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे दिले जातात. लिटरेचर नोबेल प्राइज कोणत्या देशातील संस्थेद्वारे दिला जातो? लिटरेचर नोबेल प्राइज कोणत्या देशातील संस्थेद्वारे दिला जातो? स्वीडन. लिटरेचर नोबेल प्राइज हा स्वीडन देशातील संस्थेद्वारा दिला जातो. कान्स फिल्म फेस्टिवल कोणत्या देशात आयोजित केला जातो? कान्स फिल्म फेस्टिवल कोणत्या देशात आयोजित केला जातो? फ्रान्स. कान्स फिल्म फेस्टिवल फ्रान्स देशात आयोजित केला जातो. बाफ्टा अवॉर्ड्स कोणत्या देशाशी संबंधित आहेत? बाफ्टा अवॉर्ड्स कोणत्या देशाशी संबंधित आहेत? युके. बाफ्टा अवॉर्ड्स युके देशाशी संबंधित आहेत. स्क्रीन ऍक्टर्स गिल्ड अवॉर्ड्स कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? स्क्रीन ऍक्टर्स गिल्ड अवॉर्ड्स कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? अभिनय. स्क्रीन ऍक्टर्स गिल्ड अवॉर्ड्स अभिनय क्षेत्राशी संबंधित आहेत. डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सच्या वाढीमुळे कोणत्या क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे? डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या वाढीमुळे कोणत्या क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे? चित्रपट व मनोरंजन उद्योग. डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या वाढीमुळे चित्रपट व मनोरंजन उद्योग या क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. वर्ल्ड बुक फेअर 2026 भारतात कोणत्या शहरात आयोजित झाला? वर्ल्ड बुक फेअर 2026 भारतात कोणत्या शहरात आयोजित झाला? नवी दिल्ली. वर्ल्ड बुक फेअर 2026 भारतात नवी दिल्ली या शहरात आयोजित झाला. पेन इंटरनॅशनल ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पेन इंटरनॅशनल ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? साहित्य व लेखकांचे हक्क. पेन इंटरनॅशनल ही संस्था साहित्य व लेखकांचे हक्क या क्षेत्राशी संबंधित आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्स कोणत्या देशातील चित्रपट सृष्टीशी संबंधित आहेत? फिल्मफेअर अवॉर्ड्स कोणत्या देशातील चित्रपट सृष्टीशी संबंधित आहेत? भारत. फिल्मफेअर अवॉर्ड्स भारत देशातील चित्रपट सृष्टीशी संबंधित आहेत. पद्मश्री हा पुरस्कार कोणत्या प्रकारचा आहे? पद्मश्री हा पुरस्कार कोणत्या प्रकारचा आहे? नागरी सन्मान. पद्मश्री हा पुरस्कार नागरी सन्मान या प्रकारचा आहे. कल्चरल डिप्लोमसी ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? कल्चरल डिप्लोमसी ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? संस्कृती माध्यमातून संबंध सुधारणा. कल्चरल डिप्लोमसी ही संकल्पना संस्कृती माध्यमातून संबंध सुधारणाशी संबंधित आहे. 12 जानेवारी हा दिवस कोणत्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो?
12 जानेवारी हा दिवस कोणत्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो? स्वामी विवेकानंद. 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. 15 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? 15 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? सैन्य दिन. 15 जानेवारी रोजी सैन्य दिन साजरा केला जातो. इंडियन ओपन 2026 ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? इंडिया ओपन 2026 ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. इंडिया ओपन 2026 ही स्पर्धा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. भारताची राजधानी कोणती आहे जिथे प्रजासत्ताक दिन परेड होते? भारताची राजधानी कोणती आहे जिथे प्रजासत्ताक दिन परेड होते? नवी दिल्ली. भारताची राजधानी नवी दिल्ली आहे जिथे प्रजासत्ताक दिन परेड होते. भारताची चलनविषयक धोरणे जाहीर करणारी संस्था कोणती? भारताची चलनविषयक धोरणे जाहीर करणारी संस्था कोणती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भारताची चलनविषयक धोरणे जाहीर करणारी संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आहे. तेवीस जानेवारी हा दिवस कोणत्या नेत्याच्या जयंती निमित्त पराक्रम दिन म्हणून साजरा होतो? 23 जानेवारी हा दिवस कोणत्या नेत्याच्या जयंती निमित्त पराक्रम दिन म्हणून साजरा होतो? सुभाषचंद्र बोस. 23 जानेवारी हा दिवस सुभाषचंद्र बोस या नेत्याच्या जयंती निमित्त पराक्रम दिन म्हणून साजरा होतो. 24 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? 24 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? राष्ट्रीय मुली दिन. 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय मुली दिन हा दिवस साजरा केला जातो. 25 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? 25 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिन. 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. इस्रो ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? इस्रो ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अवकाश संशोधन. इस्रो ही संस्था अवकाश संशोधन या क्षेत्राशी संबंधित आहे. ब्रिक्स मध्ये कोणता देश सदस्य नाही? ब्रिक्स मध्ये कोणता देश सदस्य नाही? अमेरिका. ब्रिक्स मध्ये अमेरिका हा देश सदस्य नाही. मकर संक्रांती साधारणतः कोणत्या महिन्यात येते? मकर संक्रांती साधारणतः कोणत्या महिन्यात येते? जानेवारी. मकर संक्रांती साधारणतः जानेवारी म्हणजे पौष महिन्यात येते. भारताचे विद्यमान पंतप्रधान कोण आहेत? भारताचे विद्यमान पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. भारताचे विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे आहेत. जीडीपीचा संबंध कशाशी आहे? जीडीपीचा संबंध कशाशी आहे? अर्थव्यवस्था. जीडीपीचा संबंध अर्थव्यवस्थेशी आहे. 30 जानेवारी रोजी कोणता दिवस पाळला जातो? 30 जानेवारी रोजी कोणता दिवस पाळला जातो? शहीद दिन. 30 जानेवारी रोजी शहीद दिन पाळला जातो. भारतीय संविधान कधी लागू झाले? भारतीय संविधान कधी लागू झाले? 26 जानेवारी 1950. भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. भारताची संसद कुठे आहे? भारताची संसद कुठे आहे? नवी दिल्ली. भारताची संसद नवी दिल्ली येथे आहे. पराक्रम दिन कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाशी संबंधित आहे? पराक्रम दिन कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाशी संबंधित आहे? सुभाषचंद्र बोस. पराक्रम दिन हा सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित आहे. भारतीय सैन्य दिन कोणत्या तारखेला साजरा होतो? भारतीय सैन्य दिन कोणत्या तारखेला साजरा होतो? 15 जानेवारी. भारतीय सैन्य दिन 15 जानेवारीला साजरा होतो.
राष्ट्रीय युवक दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? राष्ट्रीय युवक दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? 12 जानेवारी. राष्ट्रीय युवक दिन 12 जानेवारीला साजरा होतो. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे आहेत. आरबीआयचे मुख्यालय कुठे आहे? आरबीआयचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई. आरबीआयचे मुख्यालय मुंबई येथे आहे. भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? नवी दिल्ली. भारतातील सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे आहे. भारताचे चलन कोणते आहे? भारताचे चलन कोणते आहे? रुपया. भारताचे चलन रुपया हे आहे. इंडियन ओपन 2026 कोणत्या शहरात पार पडली? इंडियन ओपन 2026 इंडिया ओपन 2026 कोणत्या शहरात पार पडली? नवी दिल्ली. इंडिया ओपन 2026 नवी दिल्ली या शहरात पार पडली. भारताची राष्ट्रीय राजधानी प्रदेश एनसीआर मध्ये कोणते शहर आहे? भारताची राष्ट्रीय राजधानी प्रदेश एनसीआर मध्ये कोणते शहर आहे? नवी दिल्ली. भारताची राष्ट्रीय राजधानी प्रदेश एनसीआर मध्ये नवी दिल्ली हे शहर आहे. शहीद दिन कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ पाळला जातो? शहीद दिन कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ पाळला जातो? महात्मा गांधी. शहीद दिन महात्मा गांधी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पाळला जातो. भारताचे सर्वोच्च कायदे पुस्तक कोणते आहे? भारताचे सर्वोच्च कायदे पुस्तक कोणते आहे? भारतीय संविधान. भारताचे सर्वोच्च कायदे पुस्तक भारतीय संविधान हे आहे. जानेवारी महिन्यातील सर्वात महत्वाचा राष्ट्रीय सण कोणता? जानेवारी महिन्यातील सर्वात महत्वाचा राष्ट्रीय सण कोणता? प्रजासत्ताक दिन. भारतीय जानेवारी महिन्यातील सर्वात महत्वाचा राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिन हा आहे. तर अशा प्रकारे जानेवारी महिन्यातील महत्वाच्या चालू घडामोडी करंट अफेअर्स संपलेले. तुम्हाला आजचा हा करंट अफेअर्सचा व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.